9 ते 10,000 स्टुडंटला काउन्सिलिंग करणं ही एक अचिव्हमेंटच आहे तुमच्यासाठी. डिवाइन सोल्युशन अकॅडमी आणि डिवाइन प्री स्कूल हे स्थापन करायची आयडिया कशी आली, काही चॅलेंजेस वगैरे आले? आणि आता तोच रीडिंग स्पीड झालेला आहे 1000+. तो विजन काय आहे डिवाइन सोल्युशन अकॅडमीसाठी? ब्रेन ज्यावेळेस कोणी मेन्शन करताना सगळ्यांचे कान उघडे होतात. जो व्यक्ती लेफ्ट हँड डॉमिनंट असतो त्याचा IQ स्ट्रॉंग असतो. ओके. आणि त्याच्यामुळे ते अभ्यासामध्ये चांगले परफॉर्म करू शकतात. हॅलो ऑल, मी चेतन इंगुळकर आजच्या नवीन बिझनेस पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत करतो. आपल्यासोबत आज आहेत रायझिंग वुमन ऑन्टरप्रिनर, एज्युकेशनल काउन्सिलर, पॅरेंटिंग कोच अँड ऑथर ऑफ तुम्हीच तुमच्या मुलांचे भाग्यविधाते या बेस्ट सेलर बुकचे ऑथर स्वाती गोरडे मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. आम्ही तुमचं स्वागत करतो आजच्या पॉडकास्टमध्ये. आणि आपण आज खूप इंटरेस्टिंग टॉपिक्सवरती चर्चा करणार आहोत की ज्या गोष्टी ॲक्च्युअल पॅरेंट्सला हेल्प करू शकतात, त्यांचं नॉलेज वाढवू शकतात, त्यांच्या काय ज्या शंका वगैरे आहेत त्या आपण निरसन करायचा प्रयत्न करूयात. सो स्वाती मॅडम, डिवाइन सोल्युशन अकॅडमी आणि डिवाइन प्री स्कूल हे स्थापन करायची आयडिया कशी आली? सर, थोडं आपण मागे जाऊया 10 वर्ष मागे, कारण डिवाइन सोल्युशन्स अकॅडमी चालू करून आपल्याला साधारणपणे 10 वर्ष झाले. 10 वर्षापूर्वी आम्ही हे इन्स्टिट्यूट चालू करण्यामागचं कारण हे होतं की एज्युकेशन सिस्टीममध्ये बऱ्याच खामिया आम्हाला जाणवल्या की जसं की स्किल्स मुलांना पाहिजे जे आहेत ते मुलांना मिळत नाही आहे एज्युकेशनमधून. तर ते पूरक स्किल्स आपण त्यांना प्रोव्हाइड केले पाहिजे. त्याचबरोबर हे पण लक्षात आलं की जे काही स्किल रिलेटेड कोर्सेस आहेत ते मार्केटमध्ये फार जास्त प्रमाणात फीज चार्ज करून दिले जातात. तर आमचा उद्देश होता की जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे स्किल्सचे प्रोग्राम किंवा ब्रेन डेव्हलपमेंटचे प्रोग्राम हे जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि तेही अगदी माफक दरामध्ये. आणि त्या उद्देशाने आम्ही डिवाइन सोल्युशन्स अकॅडमी 10 वर्षापूर्वी चालू केली, मी आणि माझे पार्टनर विकास भोईर सर यांनी. अच्छा. येस. ठीक आहे. इंटरेस्टिंग. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम येतो आपण त्यावेळेस सोल्युशन शोधतो आणि तोच सोल्युशन शोधलेलं बाकीच्या लोकांना पण अप्लाय होतं. इंटरेस्टिंग मॅडम. सो अजून डिवाइन सोल्युशन अकॅडमीबद्दल सांगा, काय टाईपचे आपण कोर्सेस करतो? सर, डिवाइन सोल्युशन्स अकॅडमी चालू करण्याआधी कसं झालं की माझ्या मुलीसाठी मी हा प्रोग्राम जो आहे हा मी बाहेरच्या इन्स्टिट्यूटमध्ये जॉईन केला होता. आणि तेव्हा असं लक्षात आलं की ह्या प्रोग्राममधून मुलांना स्किल डेव्हलपमेंट तर होतं आहे, पण ऑल ओव्हर डेव्हलपमेंटसाठी याचा खूप फायदा होतो आहे. आणि हे प्रोग्राम मुलांसाठी इन्क्लूड करणं खूप गरजेचे वाटले. जेव्हा आम्ही हा प्रोग्राम चिंचवडमध्ये चालू केला तेव्हा चिंचवडच्या आसपास म्हणजे PCMCमध्ये आम्ही हे प्रोग्राम कंडक्ट करत होतो. पण त्याच वेळेस पुण्यातूनही आम्हाला एन्क्वायरीज यायच्या. पुण्यातले आमचे काही फ्रेंड्स होते तर त्यांनाही त्यांच्या मुलांसाठी हा प्रोग्राम जॉईन करायची इच्छा असायची, पण पुण्यातून एवढ्या लांब PCMCमध्ये येणं त्यांना पॉसिबल व्हायचं नाही. मग त्यातल्याच आमच्या काही फ्रेंड्सनी इनिशिएटिव्ह घेऊन पहिलं आमचं ब्रँच जी आहे ती कोथरूडमध्ये आम्ही चालू केली. आणि तिथून पुढे आमची जर्नी चालू झाली. मग कोथरूड नंतर आम्ही नरेमध्ये आमचं सेंटर चालू केलं. आणि असं करता करता आम्ही पुण्याच्या जवळपासचे जे तालुके आहेत त्याच्यामध्ये आमचे ट्रेनिंग प्रोग्राम्स आम्ही चालू केले. तर साधारणपणे 10 वर्षामध्ये आम्ही 9,500 पेक्षा जास्त स्टुडंटला ट्रेनिंग आणि काउन्सिलिंग प्रोव्हाइड केलेलं आहे. अच्छा. हा नंबर खूपच मोठा आहे मॅडम. 9 ते 10,000 स्टुडंटला काउन्सिलिंग करणं आणि त्याच्यानंतर एवढ्या कमी वेळामध्ये एक्सपांड करणं ही एक अचिव्हमेंटच आहे तुमच्यासाठी. आणि डेफिनेटली क्वालिटीशिवाय काही गोष्टी सस्टेन करत नाहीत. सो हे करत असताना तुम्हाला काही चॅलेंजेस वगैरे आले का? कारण आपण पॅरेंट्स त्यांच्या मुलांना काही चांगल्या शाळेमध्ये टाकतात, स्कूल्समध्ये टाकतात, मग ते बाकीचं काय असेल, मग ते चॅलेंजेस वगैरे कसे टॅकल केले तुम्ही? सर, चॅलेंजेस तर प्रत्येक याच्यामध्ये येतातच. म्हणजे कुठलाही बिझनेस असो किंवा कुठलंही काम आपण चालू करत असेल तर त्याच्यामध्ये चॅलेंजेस तर येतात. पण खरा एंटरप्रेन्योर तोच आहे की जो ह्या चॅलेंजेसला ओव्हरकम करून त्याच्यातून बाहेर पडेल आणि नवीन काहीतरी गोष्टी चालू करेल. तर याच्यामध्ये चॅलेंजेस आम्हाला यायचे, जसं की पॅरेंट्सचं म्हणणं असायचं की संडेलाच प्रोग्राम का, संडेला आम्हाला बाहेर जायचं असतं, मग मुलांसाठी तुम्ही संडेलाच का प्रोग्राम ठेवताय, किंवा ऑनलाईन कोर्सेस नाही का, ऑफलाईनसाठी यायला आम्हाला एवढं लांब जमत नाही, हे नाही, अशा बऱ्याच गोष्टी होत्या. तर त्याच्यात आम्ही सोल्युशन्स काढत गेलो, आम्ही इनोव्हेशन्स करत गेलो. फक्त ब्रेन डेव्हलपमेंट पुरतं लिमिटेड न राहता आम्ही त्याच्या जोडीला स्किल डेव्हलपमेंटसुद्धा सुरू केले. आणि जसजसं आम्ही दरवर्षी कोर्समध्ये आम्ही ॲडिशन करत गेलो, नवीन नवीन गोष्टी, जसं R&D प्रत्येक याच्यामध्ये गरजेची असते, तर याच्यामध्ये सुद्धा आम्ही R&D करत गेलो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी मुलगी
डिवाइन सोल्युशनचे स्टुडंट आहे. आणि तीच म्हणजे ती मुलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी सांगायची की ह्या गोष्टी असल्या तर, त्या गोष्टी असल्या तर, आणि त्याप्रमाणे नवीन नवीन काही गोष्टी त्याच्याप्रमाणे पण ऍड करत गेलो. म्हणजे आपण म्हणतो ना की कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार. तर ती माझी पहिली कस्टमर, तर तिच्या रिक्वायरमेंटनुसार. आणि कस्टमर घरचीच असल्यामुळे बाकीचं आपल्याला काय हवंय, काय द्यायचंय, तिची प्रोग्रेस आपल्याला ट्रॅक करायची, काय करायची, त्याच्यासाठी पण तुम्हाला त्याची हेल्प झाली असेल. बरोबर आहे. ठीक आहे मॅडम, आता थोडंसं आपण आतमध्ये डीप डाईव्ह करूयात की डिवाइन सोल्युशन्स अकॅडमीमध्ये काय काय टाईपचे कोर्सेस असतात, आपण कशामध्ये एक्सपर्टाईज करतो? ओके सर, डिवाइन सोल्युशन्स अकॅडमीने सुरुवात जी केली ती ब्रेन डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्रामने केली. म्हणजे आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये फक्त लहान मुलांसाठी ट्रेनिंग प्रोग्राम घेत होतो, ज्याला आम्ही ब्रेन डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम म्हणतो. ब्रेन डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सुद्धा 3 लेवल्स येतात. सुरुवातीचे 1-2 वर्ष आम्ही फक्त फर्स्ट लेवल कव्हर करत होतो. आणि मुलांसाठी ट्रेनिंग प्रोग्राम घेत असतानाच पॅरेंट्सचे असं म्हणणं आलं की पॅरेंट्ससाठी सुद्धा तुम्ही काहीतरी चालू करायला हवं. तर साधारणपणे आम्ही सेकंड इयरला संवाद पालकांशी नावाचा प्रोग्राम आणला, जो की पॅरेंटिंग रिलेटेड सेमिनार असायचा. तो संवाद पालकांशी प्रोग्राम आम्ही सुरू केला आणि वेगवेगळ्या स्कूल्समध्ये, सोसायटीजमध्ये वगैरे आम्ही हा प्रोग्राम करायला लागलो. ब्रेन डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम, संवाद पालकांशी. त्याचबरोबर मग आम्ही IPT टेस्ट आणली करिअर काउन्सिलिंगसाठी किंवा मुलांना समजून घेण्यासाठी. पॅरेंट्स आणि विद्यार्थी जे आहेत किंवा पॅरेंट्स आणि मुलांमध्ये एक चांगलं बॉन्डिंग तयार होण्यासाठी जी गरजेची असते ती टेस्ट, ज्याला आम्ही IPT टेस्ट, इनबॉर्न पोटेन्शियल टेस्ट, ही आम्ही आणली. त्याचबरोबर आमच्याबरोबर काही व्यावसायिक जोडले गेले होते ह्या जर्नीमध्ये. तर व्यावसायिकांसाठी आम्ही हँडरायटिंग आणि सिग्नेचर ॲनालिसिससुद्धा आणलं की ज्याचा फायदा त्यांना त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये आणि बिझनेसमध्ये सुद्धा होतो. तर असे वेगवेगळे सेगमेंट्स आम्ही याच्यामध्ये इंट्रोड्यूस करत गेलो. आणि आता आमच्याकडे मिडब्रेन ॲक्टिव्हेशनच्या 3 लेवल्स आहेत. ओके सो आता तुम्ही ब्रेन ज्यावेळेस कोणी मेन्शन करताना सगळ्यांचे कान उघडे होतात की काय एक्झॅक्टली बाबा, कारण बऱ्यापैकी कसं होतं की ब्रेनच्या थ्रूच तुमचे प्रॉपर फंक्शनिंग वगैरे चालू असते. प्रत्येकजण जो तो बघतो तो ब्रेनच्या पाठीमागे लागलेला असतो. सो जे तुमची जी ब्रेन डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घेऊयात आपण त्याच्यावरती. ओके सर, मी मिडब्रेन ॲक्टिव्हेशनबद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती सांगते की मिडब्रेन ॲक्टिव्हेशन एक्झॅक्टली काय आहे. तर मिडब्रेन ॲक्टिव्हेशन म्हणजे काय, तर आपल्या ब्रेनचे 2 पार्ट पडतात, लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन. पर्सन आयदर लेफ्ट ब्रेन डॉमिनंट असतो किंवा राईट ब्रेन डॉमिनंट असतो. जो व्यक्ती लेफ्ट ब्रेन डॉमिनंट असतो त्याचा IQ स्ट्रॉंग असतो आणि त्याच्यामुळे ते अभ्यासामध्ये चांगले परफॉर्म करू शकतात. आणि ज्याचा राईट ब्रेन जास्त पॉवरफुल असतो तो क्रिएटिव्ह माइंडेड असतो, ते खेळामध्ये किंवा कलेमध्ये चांगलं परफॉर्म करतात. लेफ्ट ब्रेनचं काम असतं माहिती स्टोअर करणं आणि राईट ब्रेनचं काम असतं योग्य वेळी तो डेटा रिकॉल करणं. एखादा व्यक्ती लेफ्ट ब्रेन डॉमिनंट आहे तर त्याच्याकडे डेटा तर भरपूर आहे, पण राईट ब्रेन पॉवरफुल नसल्यामुळे तो योग्य वेळी तो डेटा रिकॉल करू शकणार नाही. आणि राईट ब्रेन जो डॉमिनंट व्यक्ती आहे त्याचं रिटेन करण्याची किंवा रिकॉल करण्याची कॅपॅसिटी चांगली आहे, पण त्याचा लेफ्ट ब्रेनचा पॉवरफुल नसेल, त्याच्याकडे डेटा जास्त काही नसेल, तर तो रिकॉल कसा करणार. तर आमच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्ही लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन दोन्ही बॅलन्स करतो, जेणेकरून त्यांना जोडणारा जो ब्रिज आहे ज्याला आपण मिडब्रेन म्हणतो तो मिडब्रेन मुलांचा ॲक्टिवेट होतो. अच्छा, आता याच्यामध्ये टेक्निक्स वगैरे तर असतील त्याच्यावर आपण डिस्कस करतोयच आहे, पण याच्यामध्ये स्पेसिफिक काही चॅलेंजेस आले का? कारण ही गोष्ट टेक्निकली सायंटिफिकली आपल्याला ज्यावेळेस पॅरेंटला समजावून सांगायची असते त्यावेळेस ते लोक ऐकतात का इझिली? कारण बाकीच्या पण इन्स्टिट्यूट आहेत करण्यामध्ये त्याच्यात. सर बरोबर आहे की एकच गोष्ट करणाऱ्या मार्केटमध्ये भरपूर लोक असतात, पण आपल्याला आपलं स्वतःचं पण युनिकनेस तयार करणं गरजेचं असतं. जसं मगाशी मी बोलले तुम्हाला की आम्ही स्किल डेव्हलपमेंटचे ट्रेनिंग प्रोग्रामसुद्धा घेतो. तर आम्ही काय केलं आहे की एक सुरुवातीच्या काळामध्ये आमच्याकडे जास्त करून 10 वर्षापर्यंतची मुलं असायची, 5 ते 10 वर्षाची मुलं असायची. आणि त्या मुलांसाठी मिडब्रेन ॲक्टिव्हेशनमधले जे ब्लाइंड फोल्ड ॲक्टिव्हिटी आहे ना, तर त्या रिझल्टनी पॅरेंट इम्प्रेस व्हायचे किंवा ऑडियन्स जे आहे ते इम्प्रेस व्हायचे. पण त्याच्यापेक्षा जी मोठी मुलं आहेत, साधारण 6वी-7वीतली मुलं आहेत, 5वी-6वीतली मुलं आहेत, तर त्या पॅरेंट्सच्या रिक्वायरमेंट किंवा त्यांचे एक्सपेक्टेशन जास्त असायचे. मुलांमध्ये त्यांना अजून जास्त प्रमाणात इम्प्रूव्हमेंट हवी असायची. जसं की त्यांना वाटायचं की मुलांना आता अभ्यासाच्या चांगल्या सवयी लागल्या पाहिजे, कमी वेळेमध्ये त्यांनी जास्त चांगला अभ्यास केला पाहिजे, त्याचबरोबर त्यांची एकाग्रता वाढली पाहिजे, टाईम मॅनेजमेंट त्यांना जमलं पाहिजे. आणि आता
6वी-7वीमध्ये मुलगा आहे तर त्याचं थोडंसं गोल सेट पण झाला पाहिजे, 8वी-10वीच्या दृष्टीने, 10वी-12वीच्या दृष्टीने. तर त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार मग आम्ही कस्टमाइज करत गेलो आमचा कोर्स. आणि ब्रेन डेव्हलपमेंटच्या जोडीला आम्ही स्किल डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये ॲड केलं. मग स्किल डेव्हलपमेंटमध्ये आम्ही 12 स्किल रिलेटेड वेगवेगळे सेशन्स त्यांना देत असतो, ज्याच्यामध्ये आम्ही त्यांना कम्युनिकेशन स्किल, रायटिंग स्किल, रीडिंग स्किल, त्याचबरोबर गोल सेटिंग, टाईम मॅनेजमेंट, ह्युमन रिलेशनशिप, असे वेगवेगळे 12 टॉपिक्स त्यांना ह्याच्यामध्ये शिकवतो. अच्छा, आता मॅम तुम्ही याच्यामध्ये 12 टॉपिक्स कव्हर केले. ॲक्च्युली माझं एज्युकेशन झालंय, आता माझ्या घरची मुलं वगैरे शिकतात वगैरे, पण ह्या गोष्टींचा उच्चार पण आपल्याला काही शाळांमध्ये दिसत नाही. सो ह्याच्यामध्ये आपल्याला आता थोडंसं अजून डीप डाऊन जाऊयात की मिड ब्रेन ॲक्टिव्हेशनच्या काही टेक्निक्स वगैरे असतात का, किंवा त्याच्या पाठीमागे काही सायन्स वगैरे आहे का? येस सर, मिड ब्रेन ॲक्टिव्हेशनचं जर पाहायला गेलं तर मार्केटमध्ये लोक 2 पद्धतीने मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन करतात, किंवा ब्रेन ॲक्टिव्हेशन हे 2 पद्धतीने केलं जातं. काही लोक स्पिरिच्युअल वेनी करतात ॲक्टिव्हेशन, आणि काही जण सायंटिफिक वेनी करतात. आता स्पिरिच्युअल वेनी ॲक्टिव्हेशन म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये योगा, प्राणायाम, मेडिटेशन असं ह्या गोष्टींचा समावेश असतो. आणि सायंटिफिक वे म्हणजे त्याच्यामध्ये ब्रेन जिम, हँड जिम, आयबॉल एक्सरसाइज ह्या गोष्टींचा समावेश असतो. डिव्हाइन सोल्युशन्स अकॅडमी युनिक मेथड यूज करते, ज्याच्यामध्ये ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन आहे. सायंटिफिक प्लस स्पिरिच्युअल वेनी आम्ही ब्रेन ॲक्टिव्हेशन करत असतो. आमच्या याच्यामध्ये ब्रेन जिम पण आहे, हँड जिम आहे, आयबॉल एक्सरसाइज आहे, योगा, मेडिटेशन, प्राणायाम, ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही त्याच्यामध्ये वापर करतो. आणि ह्याच्यामुळे काय होतं की मुलांना रिझल्ट तर लवकर मिळतातच, पण ते लॉंग लास्टिंग पण असतात. सायंटिफिक आणि स्पिरिच्युअल दोन्हींचं कॉम्बिनेशन केल्यामुळे मिळणारे रिझल्ट हे लॉंग लास्टिंग असतात. ओके, सो साधारण याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्ही मेन्शन केल्या. तर मग अशी आपण आधी बोलताना तुम्ही 8वी ते 10वीच्या मुलांसाठीचा वेगळा प्रोग्राम, बाकीच्या वेगळा प्रोग्राम, सो साधारण एज ग्रुप काय असतात या कोर्सेसचे किंवा या पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटीजचे? ब्रेन ॲक्टिव्हेशन प्रोग्राम जो आहे ना, हा साधारणपणे 1st स्टँडर्ड टू 7th स्टँडर्डपर्यंतच्या मुलांसाठी स्पेशली डिझाईन केलेला आहे. याच्या मागचं सायंटिफिक रिझन पण हे आहे की ह्या एजमध्ये मुलांचा ब्रेन हा डेव्हलपिंग स्टेजमध्ये असतो, आणि त्याच्यामुळे त्यांना आपण जे काही शिकवतो, जे काही आपण त्यांना देतो, तर ते स्पंजसारखं ॲब्सॉर्ब करू शकतात. जसजसं एज वाढत जातं तसतसं ब्रेन हा फुल्ली डेव्हलप व्हायला लागतो, आणि डेव्हलप झालेल्या ब्रेनला मोल्ड करणं कठीण जातं. तर अजून एक रिझन त्याच्या मागचं असं आहे की जेवढं एज कमी असतं त्या एजमध्ये मुलांच्या माइंडमध्ये येणाऱ्या थॉट्सची संख्या ही कमी असते. जसजसं वय वाढत जातं तसतसं आपल्या माइंडमध्ये येणाऱ्या थॉट्सची संख्या ही वाढत जाते. कम्पेअर करायचं झालं तर एखादा 6 वर्षाचा मुलगा आहे किंवा 5 वर्षाचा मुलगा आहे, त्याच्या माइंडमध्ये साधारणपणे दिवसभरात 5 ते 6 हजार विचार येत आहेत. तेच जर एक 10-12 वर्षाचा मुलगा असेल तर त्याच्या माइंडमध्ये येणारे विचार जे आहेत हे साधारण 8 ते 10 हजारापर्यंत असतात. आणि आपल्यासारख्यांच्या एजमध्ये जे थॉट्स येतात तर त्यांची संख्या ही 40 ते 50 हजार असते. तर तर जेव्हा मेडिटेशन ह्या ट्रेनिंग प्रोग्रामचा गाभा आहे. मेडिटेशननी आपण काय करतो तर माइंडमध्ये येणारे थॉट्स जे आहेत त्यांची संख्या आपण 0ला आणतो. तर मेडिटेशन हे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट याच्यामध्ये आहे, आणि याच्यामुळे मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी फायदा होतो. अच्छा, सो मग अशी तुम्ही बोलताना मेन्शन केलं होतं की याच्या लेवल्सही असतात, तर काय लेवल्स असतात त्याच्या? याच्या 3 लेवल्स आहेत ब्रेन डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्रामच्या. मार्केटमध्ये जनरली लोक 2 दिवसाचा ट्रेनिंग प्रोग्राम घेतात. 2 दिवसाच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये त्यांना ब्रेन जिम, हँड जिम वगैरे शिकवून त्यांचं ब्रेन ॲक्टिव्हेशन केलं जातं, आणि सेकंड डेला मुलांना ब्लाइंड फोल्ड ॲक्टिव्हिटी दिली जाते की ज्याच्यामध्ये मुलं डोळ्यावर पट्टी बांधून स्मेलिंगनी, टचनी किंवा हिअरिंगनी, म्हणजे त्यांच्या सेन्स ऑर्गनच्या थ्रू ते ऑब्जेक्ट्स आयडेंटिफाय करायला शिकतात. पण आम्ही हा प्रोग्राम 3 लेवलमध्ये देतो. ॲडव्हान्स लेवलपर्यंत आमच्याकडे प्रोग्राम आहे. पहिल्या लेवलला आम्ही तेजबुद्धी विकास असं नाव दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये मुलं ब्रेन ॲक्टिवेट झाल्यानंतर किंवा त्यांचे सेन्सेस ॲक्टिवेट झाल्यानंतर त्यांच्या सेन्सेसच्या थ्रू ऑब्जेक्ट्स आयडेंटिफाय करायला लागतात. जसं की त्यांना तुम्ही नोट ओळखायला दिली तर डोळ्यावर पट्टी बांधून स्मेलिंगनी, टचनी किंवा हिअरिंगनी ते नोटसुद्धा ओळखतात, नोटेवरचा सिरियल नंबर ओळखतात. त्यांना तुम्ही एखादं व्हिजिटिंग कार्ड रीड करायला दिलं तर व्हिजिटिंग कार्डसुद्धा ते रीड करतात. त्यांना एखादं बुक तुम्ही रीड करायला दिलं तर ते बुक रीडिंग करतात, कलरिंग करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ते युजिंग सेन्स ऑर्गन करत असतात.
सेकंड लेवलमध्ये त्यांचे सेन्सेस एवढे पॉवरफुल झालेले असतात की डिस्टन्सवरचे ऑब्जेक्टसुद्धा ते विदाऊट युझिंग एनी सेन्स ऑर्गन ते आयडेंटिफाय करायला शिकतात. इवन आम्ही त्यांना जर एखादी वस्तू स्मेल करायला दिली आणि घरामध्ये कुठे लपून ठेवले तर ते ती सुद्धा शोधून काढू शकतात. एखादं रॅप केलेलं गिफ्ट आहे तर गिफ्टसुद्धा ते आयडेंटिफाय करू शकतात. आज सकाळचाच मी इन्सिडन्स तुम्हाला सांगते की माझा आत्ता परवा बड्डे झाला आणि माझ्या एका स्टुडंटनी गिफ्ट आणलं होतं. ते गिफ्ट रॅप होतं आणि तिसरा स्टुडंट तिथे उभा होता. तर ती जिनी गिफ्ट आणले ती मला म्हणते की मॅडम गेस करा काय गिफ्ट आहे काय गिफ्ट आहे. तिने मला 2-3 गेस करायला लावले. पण तो जो थर्ड स्टुडंट होता ना त्यांनी पहिल्या अटेम्प्टमध्ये सांगितलं होतं की काय गिफ्ट आहे ते आणि त्याला अजिबातही माहीत नव्हतं त्या गिफ्टबद्दल. पण त्यांनी ते बरोबर सांगितलेलं आणि तो थर्ड लेवलचा स्टुडंट आहे माझा. ही सेकंड लेवल झाली. आणि थर्ड लेवलमध्ये आपण मुलांना एखादं बुक रीड करायला दिलं आहे जे की त्यांच्यासाठी टोटली अननोन आहे. त्यांना त्या बुकबद्दल काहीच माहिती नाही आहे. असं बुक आपण त्यांच्या हातात देतो आहे. त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आणि बुक्सचे पेजेस जस्ट फ्लिप करून ते आपल्याला ते बुक नॅरेट करू शकतात. अच्छा. त्या बुकमध्ये किती पेजेस आहेत, त्याचं कव्हर पेज कसं आहे, त्याचं रायटर कोण आहे, त्याच्यामध्ये किती लेसन्स आहे, कोणता लेसन कोणत्या पेजवर चालू होतो आहे. एवढंच नाही तर त्यांना थर्ड लेवलला आपण म्हणतो क्वांटम स्पीड रिडिंग. अच्छा. प्रेझेंटली त्यांचं म्हणजे कोर्स जॉईन करताना त्यांचा जो काही रिडिंग स्पीड असेल त्याच्या 4 to 5 टाइम्स रिडिंग स्पीड त्यांचा मल्टिप्लाय होतो. अच्छा. म्हणजे माझ्याकडे आत्ता सध्या एक्झाम्पल आहेत की मुलांनी थर्ड लेवल चालू करताना क्वांटम स्पीड रिडिंग चालू करताना त्यांचा रिडिंग स्पीड होता 150 वर्ड्स पर मिनिट, 200 वर्ड्स पर मिनिट आणि आत्ता तोच मुलांचा 3 महिन्यामध्ये रिडिंग स्पीड झालेला आहे 1000+ वर्ड्स पर मिनिट. म्हणजे ऑलमोस्ट 5 पट त्याच्यामध्ये ग्रोथ. येस सर. आणि ह्याचा नक्कीच त्यांना त्यांच्या करिक्युलममध्ये त्यांच्या स्टडीमध्ये खूप फायदा होतो. कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी त्यांना याचा फायदा होतो. जिथे त्यांचे फ्रेंड्स एक पुस्तक कंप्लीट करायला 1 वीक घेत असतील तेच पुस्तक ते साधारणपणे 3 ते 4 तासामध्ये कंप्लीट करू शकतात. ठीक आहे मॅडम. याच्यामध्ये आता बऱ्यापैकी तुम्ही बऱ्याच गोष्टी एकदम डिटेलमध्ये एलॅबोरेट केल्यात. पण आता हे जे पॉडकास्ट आहे आपलं, जे पॅरेंट्स ऐकत असतील किंवा जे स्टुडंट्स ऐकत असतील त्यांच्यासाठी तुमच्याकडे असे काही केस स्टडीज आहेत का की सपोज कधी कधी काय असतं की एखादा मुलगा नाही परफॉर्म करत, मुलगा किंवा मुलगी फॉर दॅट मॅटर, सो त्यांच्यासाठी तुम्ही ती काय अप्रोच लावले होते? आपण आता तर वरवर डिस्कस केलेलं आहे ना, सो तुमचा अप्रोच काय होता? अशा काही केस स्टडीज आहेत का आपल्याकडे? आहेत ना सर. काय होतं की हा प्रोग्राम फक्त मुलांचं इंटलेक्च्युअल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी किंवा इंटलेक्च्युअल इम्प्रूव्हमेंटसाठी नाही आहे. म्हणजे बऱ्याचदा तेजबुद्धी विकास किंवा ब्रेन डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पॅरेंट्सला नॉर्मली असं वाटतं की जी मुलं अभ्यासामध्ये कमी असतील किंवा ज्यांचा ॲकॅडमिक परफॉर्मन्स कमी आहे अशा मुलांसाठीच हा प्रोग्राम आहे. माझा मुलगा तर ब्रिलियंट आहे, मग त्याच्यासाठी ह्या प्रोग्रामची काय आवश्यकता? तर मला सांगा इथे म्हणजे आवर्जून नमूद करावंसं वाटतं की हा प्रोग्राम हा मुलांच्या ऑल ओव्हर डेव्हलपमेंटसाठी आहे. ह्या प्रोग्राममधून मुलांना फक्त ॲकॅडमिक इम्प्रूव्हमेंट होत नाही किंवा त्यांची फक्त इंटलेक्च्युअल इम्प्रूव्हमेंट होत नाही तर त्यांचा सर्वांगीण विकास होतो. जसं की मी सुरुवातीला सांगितलं की ब्रेन डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन बॅलन्स करणं. जो मुलगा अभ्यासामध्ये हुशार आहे, ब्रिलियंट आहे, पण त्याच्यामध्ये जर कॉन्फिडन्सच नसेल तर ओके, सो कॉन्फिडन्स कव्हर ऑल द बेसिस बेसिकली. आणि कॉन्फिडन्स जर नसेल तर त्याचं जे काही टॅलेंट आहे त्याचा किती वापर तो करू शकणार आहे. कारण जेव्हा कॉन्फिडन्स नसतो ना एखाद्या व्यक्तीमध्ये तर त्याच्यामध्ये निर्णय क्षमता पण नसते. तो स्वतःचे स्वतः डिसिजन पण घेऊ शकत नाही आणि डिसिजनसाठी तो दुसऱ्यांवर डिपेंड असतो. ह्या प्रोग्रामनंतर मुलांची निर्णय क्षमता विकसित होती कारण त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झालेला असतो. आता ब्रेन डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्रामचं जर डे टू डे लाईफमध्ये आपण बेनिफिट पाहायला गेलो तर ह्या प्रोग्राममुळे मुलांची एकाग्रता वाढते, मुलांची स्मरणशक्ती वाढते, मुलांची ग्रास्पिंग पॉवर वाढते, त्याचबरोबर मुलांचा कॉन्फिडन्स बिल्डअप होतो, मुलांची स्मरणशक्ती वाढते त्याच्यामुळे आणि ग्रास्पिंग पॉवर वाढल्यामुळे कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास ते करू शकतात. लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन बॅलन्स झाल्यामुळे त्यांच्यामधील चंचलपणा, चिडचिडेपणा, हळवेपणा तो कमी होतो. म्हणजे थोडक्यात पाहायला गेलं तर त्यांच्यामध्ये इमोशनल स्टॅबिलिटी येते, क्रिएटिव्हिटी डेव्हलप होती, मुलांचं हँडरायटिंग इम्प्रूव्ह होतं. आणि आम्ही मुलांना ज्या काही एक्सरसाइज डेली करायला देतो त्याच्यामुळे मुलांना
एक्सरसाइज करण्याचे किंवा व्यायाम करण्याच्या सवयीसुद्धा लागतात. आपले बॉडी फिट ठेवण्यासाठी आपण डेली एक्सरसाइज किंवा म्हणजे सजेस्ट केलं जातं की व्यायाम करा वगैरे, पण आपल्या बॉडीमधला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे आपला ब्रेन. त्याला फिट ठेवण्यासाठी आपण काय करतो? काहीच करत नाही. तर त्याच्यासाठी म्हणून ह्या ब्रेन जिम एक्सरसाइज आपण याच्यामध्ये सजेस्ट केलेल्या आहेत. आणि ह्या ब्रेन जिम एक्सरसाइजमुळे मुलांचा ब्रेन हा ॲक्टिव्हली काम करायला लागतो. अच्छा. सो मॅडम, याच्यामध्ये आता काही पॅरेंट्सचं असतं की माझा मुलगा आता सपोज 8th आहे 9th आहे, तो कुठल्याही स्टेजला हे चालू ऑप्ट इन करू शकतो का? या कोर्सला एनरोल करू शकतो का? नाही सर, मगाशी मी जसं सांगितलं ना की हा प्रोग्राम जो आहे हा साधारणपणे 6 year to 13 years म्हणजे 1ली ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीच आहे. 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण स्किल डेव्हलपमेंटचा प्रोग्राम चालू केलेला आहे. तो स्किल डेव्हलपमेंटचा प्रोग्राम आपण छोट्या विद्यार्थ्यांसाठी पण देतो, पण त्यांच्यासाठी स्किलचे सेशन्स हे वेगळे असतात. आणि 7वीच्या पुढच्या विद्यार्थ्यांसाठी स्किलचे सेशन्स हे थोडे ॲडव्हान्स लेवलचे असतात. अच्छा. तर त्याच्यामध्ये बेनिफिट्स वगैरे पण प्रॉपर कव्हर केलेत. सो आता ह्याच्यामध्ये कसं होतं ना मॅडम की ह्या ॲक्टिव्हिटीज करणारे काही जेन्युइन लोक असतात. सो तुमचा पॅरेंट्ससाठी काय मेसेज असेल की त्यांनी ह्या काइंडच्या कोर्सेसमध्ये एनरोल करताना काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? कारण गेली 10 वर्ष तुम्ही याच्यामध्ये काम करत आहे. सर, मगाशी तुम्ही मला एक प्रश्न विचारला होता की तुम्हाला हा प्रोग्राम पॅरेंट्सला इंट्रोड्यूस करताना काही चॅलेंजेस आले होते का? आणि आत्ताचं क्वेश्चन, तर दोन्हीसाठी सिमिलरच आन्सर मी देऊ इच्छिते की चॅलेंज हे यायचं की पॅरेंट्सला हा प्रोग्राम मुलांसाठी जॉईन तर करायचा असायचा, पण पॅरेंट्सचं म्हणणं असायचं की मॅडम आम्हाला हा प्रोग्राम जॉईन करायची तर खूप इच्छा आहे, पण मुलांचं शेड्यूल एवढं पॅक आहे. स्कूल एकतर 8 ते 10 तासाचं त्यांचं स्कूलच असतं, 8 तासाचं जवळपास. त्याच्यानंतर घरी आले की मग ट्युशन असती, ट्युशननंतर कुठला ना कुठला हॉबी क्लास असतो, सॅटर्डे संडे पण त्यांचे कोणते तरी क्लासेस असतात, किंवा मग एखादा दिवस तरी मुलांना मोकळा मिळायला हवा, त्या दिवशी पण त्यांना इकडे पाठवायचं, मग मुलं कंटाळा करतायत वगैरे. तर मला पॅरेंट्सला एवढंच सांगायचं आहे की आत्ता जे मुलांचं शेड्यूल तुम्ही एवढं पॅक करून ठेवलं आहे आणि तुम्हाला असं वाटतं की त्यांच्या हॉबीजसाठी सुद्धा त्यांना वेळ देता येत नाही किंवा काय, तर ह्या ट्रेनिंग प्रोग्राम नंतर काय होतं की मुलं कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास करू शकतात. टाइम मॅनेजमेंट वगैरे, कारण 4 तासाचा अभ्यास करून त्यांना जे आउटपुट मिळणार नाही ते आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम नंतर त्यांना 2 तासाच्या अभ्यासामधून मिळणार आहे. मग उरलेला 2 तास त्यांच्या हॉबीजसाठी नक्कीच देऊ शकतात. हो, एक्सलंट पॉईंट आणि एकदम व्हॅलिड वाला. सो आपण सुरुवातीलाच तुमचं इंट्रोडक्शन देताना सांगितलं होतं की तुम्ही ऑथर पण आहात, तुम्हीच तुमच्या मुलांचे भाग्यविधाते. त्या बुकविषयी थोडंसं अजून एलॅबोरेट कराल का की त्याच्यामध्ये तुम्ही काय काय टाकलंय आणि ते का रीड केलं पाहिजे? ओके सर, जसं मी सांगितलं की आम्ही सुरुवातीला फक्त विद्यार्थ्यांसाठीच प्रोग्राम घ्यायचो, ब्रेन डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम. 1-1.5 वर्षानंतर पॅरेंट्स आम्हाला म्हणायला लागले की पॅरेंट्ससाठी तुम्ही काही प्रोग्राम का नाही चालू करत. तर आम्ही संवाद पालकांशी हा प्रोग्राम चालू केला. जवळपास 5 ते 6 वर्ष आम्ही हा संवाद पालकांशी प्रोग्राम वेगवेगळ्या स्कूल्समध्ये, सोसायटीजमध्ये वगैरे आम्ही घेत होतो. आणि त्याच्यातूनच आम्हाला हे पुस्तक लिहिण्याचा कन्सेप्ट सुचला की पॅरेंटिंग रिलेटेड आपण एक पुस्तक लिहिलं पाहिजे, कारण आपण फार लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही आहे सध्या ऑफलाईन प्रोग्राममुळे, पण पुस्तक आपलं तर जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊ शकतं आणि आपले जे काही थॉट्स आहेत ते आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. त्या उद्देशाने आम्ही हे पुस्तक लिहिलं, तुम्हीच तुमच्या मुलांचे भाग्यविधाते. तुम्ही जर आमच्या पुस्तकाची थीम पाहिली ना तर त्याच्यावर तुम्हाला दिसेल की एक कुंभाराचे हात दाखवलेले आहेत आणि मडकं घडवताना ते त्याच्यावर दाखवलेलं आहे. तर त्या कन्सेप्टचं म्हणजे तो कन्सेप्ट आम्ही का घेतला, कारण मुलांना घडवताना पॅरेंट्स आणि त्यांचे ट्रेनर किंवा टीचर हे जे आहेत ह्या दोघांचाही हात असतो मुलांना घडवताना. आता जेव्हा मडकं घडत असतं ना तेव्हा एक हात आतल्या बाजूला असतो आणि एक हात बाहेरच्या बाजूला असतो. आतला हात जो असतो ना तो सपोर्ट देण्याचं काम करत असतो, तो असतो पॅरेंट्सचा. आणि बाहेरचा हात जो असतो ना तो असतो टीचर किंवा ट्रेनरचा, तो त्यांना आकार देण्याचं काम करत असतो. आणि तेच आम्ही त्या थीमच्या थ्रू आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे की जेव्हा तुम्हाला तुमच्या मुलांना घडवायचं आहे, एक चांगलं मूल म्हणून, एक चांगलं नागरिक म्हणून घडवायचं आहे, तर त्याच्यामध्ये पॅरेंट्सचाही रोल तेवढाच महत्त्वाचा आहे. फक्त एखाद्या चांगल्या स्कूलमध्ये टाकलं आहे, ICSE बोर्डच्या स्कूलमध्ये किंवा CBSEच्या बोर्डच्या स्कूलमध्ये मुलांना टाकलं आहे, वर्षाला 1,00,000-2 लाख रुपये आपण त्यांच्यासाठी पे करतोय म्हणजे आपला रोल संपला, असं अजिबात नाही. झटकून चालणार नाही पॅरेंट्सला, त्यांच्याकडे पण आहेत तसे. तर मग पॅरेंट्सला भरपूर चॅलेंजेस येत आहेत. आजच्या पॅरेंटिंग हे खूप टफ झालेलं आहे
आधीच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही मी किंवा म्हणजे आपण जेव्हा लहान होतो तर तेव्हा काय व्हायचं की आपलं जॉईंट फॅमिली असायची आणि मोस्टली आई ही घरात असायची, तर आईचं पूर्ण लक्ष असायचं मुलांकडे. आता आई पण जॉब करते, वडील पण जॉब करतायत, शिवाय न्यूक्लिअर फॅमिली, घरामध्ये आजी आजोबा नाही, काही नाही, मूल बऱ्याचदा डे केअरला वगैरेच असतं. आईवडिलांचं दिवसभरामध्ये आईवडिलांचं आणि मुलाचं आणि म्हणजे दिवसभरामध्ये हार्डली 2 ते 3 तास वाटायला येतात. मग त्या याच्यामध्ये ते मुलांचे नीड कसे समजून घेणार किंवा मुलांना वाढवताना त्यांना जे काही चॅलेंजेस येतात त्याच्याबद्दल ते कोणाकडून मार्गदर्शन घेणार. तर ह्या सगळे चॅलेंजेस असायचे किंवा पॅरेंट्सला प्रत्येक टप्प्यावर वेगळे वेगळे चॅलेंजेस फेस करावे लागतात. तर आमच्या पुस्तकामध्ये आम्ही अगदी मुलांना तुम्ही जेव्हा स्कूलमध्ये टाकतायत तर त्यांच्यासाठी बेस्ट स्कूल कसं सिलेक्ट करावं इथपासून त्यांना मार्गदर्शन करतोय. तर अगदी 10वी-12वी नंतर मुलांना करिअर गायडन्स कसं केलं गेलं पाहिजे, करिअर गायडन्ससाठी काय काय मेथड्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, करिअर काउन्सिलिंग का गरजेचं आहे, इथपर्यंत त्यांना त्या पुस्तकामध्ये गाईड केलेलं आहे. अच्छा, म्हणजे खूप नाईस. कारण आजकालच्या सगळ्यांचे सगळे बर्निंग क्वेश्चन्सच ते आहेत की मी काय करू, मी कसं करणार, माझ्याकडे वेळ नाही आहे, काय नाही आहे. ॲटलिस्ट पॅरेंट्सने तुमचं बुक तर रीड केलं, त्यांना इनिशियल आयडिया येऊन जाईल. पण मॅडम एक खूप छान आहे, कारण आता बऱ्यापैकी आपण बघत असतो की ज्यावेळेस लोक फक्त एकच सेक्शन कव्हर करतात, म्हणजे एकच कोर्स कव्हर करतात, सोडून देतात. पण तुम्ही डिवाइन सोल्युशन अकॅडमीच्या माध्यमातून तुम्ही सुरुवातीपासून एंडपर्यंत सगळं काउन्सिलिंग करताय. आणि मग अशी बोलताना तुम्ही मला सांगितलं होतं की तुमच्याकडं 10-10 वर्षाची पण रिटर्नर बेसिसवरती, नॉट अँड रिटर्नर पण रिकरिंग स्टुडंट्स वगैरे आहेत. मग ज्यावेळेस तुमचा स्टुडंट तुम्हाला एवढ्या लांबपर्यंत फॉलो करतो किंवा तुमच्याजवळ असतो त्यावेळेस कशी फिलिंग असते? सर, तुम्हाला एक सांगायची गोष्ट अशी की जेव्हा 10 वर्षापूर्वी आम्ही हे इन्स्टिट्यूट चालू केलं होतं तेव्हा माझे काही स्टुडंट पहिलीला, काही दुसरीला वगैरे असे होते, 1st-2nd स्टँडर्डमधले. आता तीच मुलं आहे ना 10वीला जात आहेत. आणि आमचा जो प्रोग्राम आहे ना तेजबुद्धी विकास, त्याचं ड्युरेशन साधारण 3 महिन्याचं असतं. जर त्या विद्यार्थ्यांनी पूर्ण 3 लेवल केल्या तर साधारण 1 वर्षापर्यंत तो विद्यार्थी आमच्याकडे असतो. पण मला सांगायला आनंद वाटतोय की जी मुलं 10 वर्षापूर्वी माझ्याकडे येत होती पहिली किंवा दुसरीला असताना, तर ती मुलं आता 10thला गेल्यानंतर जेव्हा त्यांना करिअर काउन्सिलिंग गरजेचं वाटतंय, पॅरेंट्सला मार्केटमध्ये भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत, पण त्यांचा आमच्यावर डिवाइन सोल्युशन्सवर जो ट्रस्ट आहे ना, तर 10 वर्षानंतरही ते पॅरेंट्स आमच्याकडेच अप्रोच होत आहेत करिअर काउन्सिलिंगसाठी. आणि मध्ये तर काही केसेस अशा पण होत्या की टीनेजर्स प्रॉब्लेम होते आणि पॅरेंट्सला ते दुसरं कोणाशी डिस्कस करायला, शेअर करायला तेवढं त्यांना कम्फर्ट फील होत नव्हतं, सेफ वाटत नव्हतं. पण त्यांनी आवर्जून आम्हाला कॉल केला आणि तुम्ही आमच्या मुलांना गाईड करा, कारण तुमच्याशी आमची मुलं फार चांगली कनेक्टेड आहेत. तर तो विश्वास जो त्यांनी दाखवला ना, खरंच खूप म्हणजे असं भरून पावल्यासारखं. येस, आणि म्हणजे कुठेतरी आपण इमोशनली त्यांच्याशी कनेक्टेड आहोत. तर ह्या दृष्टीने म्हणजे तिथे कुठेतरी आम्हाला खूप सक्सेस मिळाल्याचा फील आला की पॅरेंट्सशी आपण आहे ना इमोशनली कनेक्टेड आहोत, मुलांशी आपण इमोशनली कनेक्टेड आहोत. हो. आता याला लागूनच एक क्वेश्चन आहे मॅडम की आता तुमचं पुढचं विजन काय आहे डिवाइन सोल्युशन अकॅडमीसाठी? कारण ट्रस्ट वगैरे तुम्ही सगळ्या गोष्टी कव्हर केलं, आता नवीन वगैरे नाविन्यपूर्ण गोष्टी काय इंट्रोड्यूस करताय का? सर, जसं सुरुवातीला सांगितलं आमच्या जर्नीमध्ये की 10 वर्षामध्ये आम्ही मोर दॅन 9,000 स्टुडंटला ट्रेनिंग आणि काउन्सिलिंग प्रोव्हाइड केलं. आणि आमचा उद्देशच हा आहे किंवा आमचं मिशनच हे आहे की आम्हाला 2030पर्यंत मॅक्सिमम म्हणजे 1,00,000 स्टुडंटपर्यंत हे ट्रेनिंग आणि काउन्सिलिंग पोचवायचं आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही एकटे सफिशियंट नाही आहे, आमची टीम जी आहे ती तेवढी सफिशियंट नाही आहे. त्याच्यासाठी आम्हाला हेल्पिंग हँड वाढवणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळेच आम्ही मागच्या 2 वर्षापासून ह्या दृष्टीने काम चालू केलेलं आहे. आम्ही आमचे ग्रोथ पार्टनर्स तयार करत आहोत. आणि आत्ता प्रेझेंटली आमच्याकडे 22 ग्रोथ पार्टनर्स कनेक्टेड आहेत. आणि त्यांच्या थ्रू आम्ही वेगवेगळ्या लोकेशन्सला आमचे ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतो, वेगवेगळ्या स्कूल्समध्ये वगैरे प्रोग्राम्स घेतो. आणि त्यांच्या थ्रू आम्हाला 1,00,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोचायचं आहे. 2030चं आमचं हे टार्गेट आहे. अच्छा, खूप ॲम्बिशियस टार्गेट आहे आणि अचिवेबल पण आहे, कारण तुमच्या पाठीमागं तो 10 वर्षाचा म्हणजे एका डेकेडचा एक्सपिरियन्स आहे असं आपण म्हणू शकतो. सो आता ग्रोथ पार्टनर तुम्ही जी कन्सेप्ट आणली ना, सो ग्रोथ पार्टनरसाठी कोण एलिजिबल असू शकतं?
ग्रोथ पार्टनरसाठी मोस्टली आम्ही अशा व्यक्तींना पाहतो की ज्यांच्याकडे ऑलरेडी लहान मुलं येत आहेत किंवा स्टुडंट्स त्यांच्याकडे आहेत, जसं की ॲबॅकस क्लासेसवाले असतील, फोनिक्स क्लासेसवाले असतील, ट्युशन क्लासेसवाले असतील, किंवा ज्यांचं स्वतःचं स्कूल आहे, म्हणजे ज्यांचा काही ना काहीतरी अकॅडमिक रिलेटेड बॅकग्राऊंड आहे. अशा व्यक्तींना आम्ही लवकर अप्रोच होतो किंवा अशा व्यक्ती आमच्यासाठी बेस्ट सुटेबल आहेत, कनेक्ट आहेत, कारण त्यांच्याकडे ऑलरेडी स्टुडंट्स आहेत आणि त्यांना माहिती आहे मुलांचे प्रॉब्लेम काय आहेत आणि त्यांच्यामार्फत आम्ही लवकर स्टुडंटपर्यंत किंवा जास्तीत जास्त पॅरेंट्सपर्यंत आम्ही पोहोचू शकतो. तर हे आमच्यासाठी बेस्ट सुटेबल कनेक्ट्स आहेत, त्यांना आम्ही ग्रोथ पार्टनर म्हणून पाहतो. आता आपण मुलाखतीच्या शेवटच्या भागाकडे चाललो आहे. सो ॲज अ ट्रेनर, ॲज अ काउन्सिलर, तुम्ही पॅरेंट्सला काय मेसेज द्याल? मी एवढंच सांगू इच्छिते की मुलांवर फार बर्डन टाकण्यात खरंच काही अर्थ नाही आहे. तुम्ही पाहत असाल की आजकाल आत्ता जस्ट 10वीचा रिझल्ट लागला आणि 100 आउट ऑफ 100 म्हणजे 100% मार्क्स मिळवणारे 150 स्टुडंट होते. अच्छा. जर एवढं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे आणि आपण आपल्या मुलांना त्या रॅट रेसमध्ये उतरवत असू तर हे खरंच खूप चुकीचं आहे. मुलांना त्यांचं एज्युकेशन एन्जॉय करू द्या, कारण काय होतं ना, जर्नी कधी एन्जॉयफुल होईल किंवा कधी आपण एन्जॉय करू, आनंद घेता आला पाहिजे. जस्ट मला ते तिथपर्यंत पोहोचायचं आहे आणि मी पळत सुटते, आजूबाजूचा निसर्ग वगैरे मी काहीच पाहत नाही आहे, तर काहीच अर्थ नाही त्या गोष्टींचा. तर मला पॅरेंट्सला एवढंच सांगणं आहे की मुलांच्या स्किल्सवर तुम्ही काम करा, मुलांचे स्किल्स कसे डेव्हलप होतील त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांसाठी वेळ द्या. तुम्ही एवढं सगळं जे काही करतायत ते मुलांसाठी करतायत. म्हणजे आमचं तर स्लोगन होतं की संततीसाठी संपत्ती निर्माण करण्यापेक्षा संपत्ती निर्माण करणारी संतती तुम्ही तयार करा. ओ नाईस, ग्रेट 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 ग्रेट. सो मित्रांनो, आज आपण स्वाती मॅडमशी चर्चा केली आणि ह्या एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये काय चालू आहे, ज्या काही हिडन गोष्टी आहेत त्या एक्सप्लोअर करायचा आपण प्रयत्न केला. सो त्यांच्याकडे ग्रोथ पार्टनरसाठी ऑपॉर्च्युनिटीज वगैरे आहेत आणि सगळ्या पॅरेंट्सला रिक्वेस्ट असेल की ॲटलिस्ट मॅडमबरोबर एकदा कनेक्ट करा, तुमच्या मुलांचे प्रॉब्लेम वगैरे शेअर करा, तिथून तुम्हाला सोल्युशन मिळेलच. त्याच्यानंतर त्यांचं बुक आहे तेही तुम्ही परचेस करून रीड करू शकता. अशाच नवनवीन गोष्टींसाठी, नवीन नवीन इंडस्ट्री एक्सप्लोअर करण्यासाठी आपण भेटत राहू. धन्यवाद. धन्यवाद.